बोलण्यासाठी स्वतः अण्णा हजारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। अण्णा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अण्णा, आज दिल्लीचा निकाल आला। हा निकाल तुम्ही कसं पाहता? त्याच्याकडे हा निकाल तुम्हाला अपेक्षित होता का की अनपेक्षित आहे? जी हाँ, हा निकाल मला जो लागला हा, तो मला अपेक्षित होता, कारण मी आधीपासून सांगत होतो हम्म, की कार्यकर्त्यांनी आचार शुद्ध ठेवा, हम्म, विचार शुद्ध ठेवा, जीवन निष्कलंक ठेवा, जीवनात त्याग करा, अपमान पचवण्याची शक्ती असावी हम्म, आणि नेहमी समाज आणि देशाचा विचार करावा। हम्म, पण हळूहळू सुरुवातीला बरे वागले, पण हम्म, नंतर यांच्या डोक्यामध्ये दारू शिरली, दारूचे दुकान शिरले, हम्म, दारूचे लायसन्स शिरले आणि तिथून घोटाळा झाला। ते हळूहळू लोकांना कळत गेलं आणि लोकांच्या मनामध्ये असणारी त्यांच्याबद्दलची आस्था ते कमी होत गेली। बरं, पण तुम्हाला वाटतं ती प्रतिमा मलिन झाली? पण असं म्हटलं जातं की सत्ताधाऱ्यांनी ते केलं, दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांनी हे सगळं कुभांड केलं, अशा प्रकारचा आरोप झाला। तुम्हाला त्या आरोपात तथ्य वाटतं? नाही, मी त्या निकालाकडे पाहतोय। बर बर ते काय कोण काय म्हणतात तिकडे मी पाहत नाही। बरं, पण मग तुम्हाला असं वाटतं अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन झाली म्हणून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतंय? ज्या दिवशी त्यांनी दारूच्या दुकानाचा विचार केला, हम्म, दारू दारू ही वाईट असताना दारूला चांगलं म्हटलं हम्म, आणि दारूचे दुकानं काढण्याचा विचार केला, त्याच वेळेला माझ्या मनातून ते डाऊन झाला। हम्म, बर, 11 वर्ष झाली, अण्णांचा राग काही अरविंद केजरीवाल यांच्यावरचा कमी झालेला दिसत नाहीये। अण्णा, कुठे तुमचं मन जास्त दुखलं? मी माझं जीवन नेहमी गाव, समाज आणि देशाचा विचार केला हम्म, आणि गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास हम्म, हा विचार केला। ह्याच अरविंद राळेगणला अनेक वेळेला आलं, हम्म, अनेक वेळेला मी समजून पाहिलं, हम्म, शिकून पाहिलं। हम्म, सुरुवातीला बरं वागलं, परंतु नंतर दारूचं दुकान, दारूचं लायसन्स हे डोक्यात शिरलं। हम्म, ज्या वेळेला तो सत्तेवर नव्हता त्यावेळेला दारू ही वाईट आहे, कशी वाईट आहे हे त्याने एक लेख लिहिला आणि त्याचा मी जाहीरपणे दाखवलं की हम्म, तुम्ही असं म्हटलं होतं पहिलं, हम्म, पण ते विसरून गेले। हा, म्हणून मला त्याच्यातून आस्था राहिली नाही। हम्म, बरं, पण तुमच्याशी ते संपर्कात असतात का? तुमचं ते मार्गदर्शन घेतात का? तुम्ही संपर्कात आहात का अरविंद केजरीवाल यांच्या? ज्या दिवशी पक्षाने पार्टी करायचं ठरवलं हम्म, त्या दिवसापासून मी त्यांच्याशी संमत तोडला। बर, त्यांच्याशी चर्चा नाही, हम्म, त्यांच्याशी बोलणं नाही। अनेक वर्ष पक्ष आणि पार्ट्या त्यांनी काढल्या, पण मी कधी त्यांच्याशी बोललो नाही, बर, कधी संपर्क ठेवला नाही। अण्णा हजारेंच्या त्या ऐतिहासिक आंदोलनाचा राजकारणासाठी वापर झाला का, असं वाटतं का अण्णांना? आता हे काय दिल्लीत घडलंय, मी आता गल्लीत बसलोय, हे अंदाजाने बोलणं बरं नाही। हा हा याचा अभ्यास करून मग नक्की सांगता येईल।